अहिल्यानगरातील श्रीरामपुरातील गोळीबार करणारा अल्पवयीन आरोपी ताब्यात। जुन्या वादातून घटना घडल्याची माहिती। भंडाऱ्यात पशुधन चोरणारी टोळी सक्रिय। गेल्या 2 महिन्यात 160 पेक्षा अधिक जनावर चोरीला। 2 दिवसात 11 पाळीव जनावरांची चोरी। पोलिसांकडून तपास सुरू। श्रीरामपूरमध्ये ओव्हरलोड वाहतूक करणाऱ्या 11 डंपरवर आरटीओची कारवाई। साठवण तलावातून ठेकेदारामार्फत नियमबाह्य वाहतूक सुरू। माहितीनंतर डंपरवर कारवाई। धाराशिव तालुक्यातील ढोकीमध्ये कावळ्यांपाठोपाठ कोंबड्यांनाही बर्ड फ्लूची लागण। पशुसंवर्धन विभागाचं कॉम्बिंग ऑपरेशन। आतापर्यंत 507 कोंबड्या नष्ट। गोंदिया जिल्ह्यातील 31 कृषी केंद्रांचे परवाने निलंबित। कृषी केंद्र संचालक ऑफलाईन पद्धतीने अनुदानित खताची विक्री करत असल्याने कारवाई। नांदेडच्या काळेश्वर पर्यटन स्थळावरील उद्यानाची दुरवस्था। उद्यानातील साहित्य मोडकळीस। परिसरात घाणीचं साम्राज्य। तक्रारी करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोप। गोंदियात रोजगार हमी योजनेच्या कामाची 38 कोटी 16 लाखांची देयकं थकली। 7 महिन्यांपासून मजुरी न मिळाल्यानं मजुरांची आर्थिक कोंडी। वाशिममध्ये हमीभावानं तूर खरेदीचा मुहूर्त अद्यापही अनिश्चित। 24 जानेवारीपासून शेतकऱ्यांची नोंदणी। मात्र महिना उलटूनही नाफेडमार्फत खरेदीला सुरुवात झालेली नाही। त्यामुळे शेतकरी संभ्रमात। यवतमाळमध्ये हमी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठ। तुरीला 7,500 रुपये प्रति क्विंटलचा दर, तर खुल्या बाजारात तुरीला 7,300 रुपयांचा दर। केवळ 200 रुपयांची तफावत असल्यानं शेतकऱ्यांची नाफेडच्या हमी केंद्राकडे पाठ। माढ्यातील महातपूर जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापिकेला शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी झापलं। मुख्याध्यापिका शाळेत नेहमी उशिराने येत असल्याचा आरोप। या घटनेचा व्हिडिओ समोर।